भारतानं काही बांगलादेशी वस्तूंवरील आयातीसाठी बंदर निर्बंध लावलेले आहेत। भारतानं शनिवारपासून बांगलादेशमधून येणाऱ्या काही वस्तूंवरील आयातीसाठी हे निर्बंध लागू केले। यामध्ये रेडीमेड कपडे आणि प्रोसेस फूड आयटम्स यांचा समावेश आहे। वाणिज्य मंत्रालयाच्या अधिपत्याखालील परकीय व्यापार महासंचालनालयानं या संदर्भात अधिसूचना जारी केली। मात्र हे निर्बंध नेपाळ आणि भूतानसाठी भारतातून ट्रान्झिट होणाऱ्या बांगलादेशी वस्तूंवर लागू होणार नाहीत असंही स्पष्ट करण्यात आलंय। नक्कीच भारतानं आता या कमीत कमी 7 महत्त्वाच्या वस्तूंवर बांगलादेशमधून निर्यात होण्यासाठी जर बंदी त्या ठिकाणी घातली असेल तर त्याचा खूप मोठा फायदा नॉर्थ ईस्टर्न स्टेट्सला होणार आहे। आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून स्थानिकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या वस्तूंची जी निर्मिती त्या ठिकाणी होते त्याला जबरदस्त मार्केट आता भारतामध्ये सुद्धा आणि भारताच्या बाहेर या सगळ्या गोष्टींमुळे प्राप्त त्या ठिकाणी होणार आहे। आणि मुळातच बांगलादेश आतापर्यंत ज्या प्रकारची ट्रान्झिशन फीस भारताच्या वस्तूंवर त्या ठिकाणी लावत होता याच्या दुसऱ्या बाजूला बांगलादेशच्या वस्तूंना मात्र आपण फ्री ऍक्सेस त्या ठिकाणी देत होतो। आता त्याला बंदी बसल्यामुळे नक्कीच मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत इनिशिएटिव्हला आणखीन मोठ्या प्रमाणावर जोर मिळणार आहे।